आदाब, जय हिंद, जय भारत। मैं मोहम्मद तौफीक BTS न्यूज़ एंड TV चैनल में आपका इस्तकबाल करता हूं। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये सुद्धा गेले 3 ते 4 वर्ष प्रशासक होता आणि सुदैवाने का होईना शासनाला जाग आली आणि त्यांनी निवडणुका जाहीर केल्या। सर्व प्रभागामध्ये आनंदी वातावरण असताना पुण्यातील हे 24 नंबरच्या प्रभागामध्ये गाव घालण्याचं काम काही इतिवृष्ट मंडळींनी केलेलं आहे। या बाबतीत हरकती घेताना सर्व इथं उपस्थित आलेले आम्ही बांधव एकत्र महानगरपालिकेत गेलो आणि महानगरपालिकेमध्ये शासनाच्या ज्या नगरविकास खात्याच्या विराधा आणि महापालिकेचे आयुक्त नवकिशोर राम यांच्या समोर जवळजवळ 235 लोकांनी हरकती नोंदवल्या। पुण्यातील विक्रमी वार्ड आहे, प्रभाग आहे, त्यामध्ये 235 लोकांच्या हरकती आल्या आणि याची गंभीर दखल घ्यावी म्हणून सगळ्यांनी पोटतिडकीन ठिकाणी मानलं। शासनाच्या बऱ्यापैकी लोकांनी त्याला होकार दिला, करू आम्ही सांगितलं, तर अंतिम काय होतं ते व्हायच्या दिवशी समजेल आपल्याला। परंतु हे करत असताना आपला लढा अर्धवट न सोडता शेवटच्या क्षणापर्यंत आपला लढा लढण्याचा निर्धार मंगळवारपेठ या आरक्षण विरोधी कृती समितीने केला। त्यातला एक लढा आजचा आहे की या कोणीही डोळे उघडले नाही, कोणीही ऐकलं नाही, तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी धरणीच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमालिका अर्पण करून धरणीच्या कार्यक्रमाला आपण सगळे या ठिकाणी सहभागी झालो। काही काळामध्येच आपण सगळ्यांच्या मनोगत झाल्यानंतर आपण जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन देऊन हे आजचं निवेदन तातडीने, कारण प्रभागाची ही जी हरकतीची गोष्ट मला वाटतं 4 ऑक्टोबरला होणार आहे आणि मग त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरला वगैरे प्रभाग त्या पडणार असताना लवकरात लवकर आजच हे निवेदन शासनाकडे दाखल करण्याचं काम जिल्हाधिकारी साहेबांनी करावा असं आम्ही सर्व संयुक्तिक त्यांना विनंती करणार आहोत। आता ह्या वस्तू इथे तर सगळ्यांना माहिती आहे की पुणे शहरातील या प्रभागात जर पाहिलं तर इथं उदाहरण आहे, समोरच्या बाजूला हा प्रभाग सुरू होतो आणि सरळ जाऊन डोरबजीला गेला पाहिजे, मध्येच कट करून हा माळे महाराज मठावरून पदमजी पोलीस चौकीला मधला ससून क्वार्टरच्या समोर आहे, त्याच्या शेजारी पोलीस लाईन आहे। हे कट करण्याचं कारण मला आजपर्यंत समजलं नाही की सलग फाद असताना त्या ठिकाणी कट केलं आणि मागासवर्गीय भागाचे जवळजवळ 4000 मतं कमी करण्याचं काम मंगळवार पेठे कायम 1960 सालापासून आरक्षित वार्ड असताना या ठिकाणी 4000 मतं कमी करून त्या ठिकाणी 7026 मतं असं ठेवून आरक्षणातून आपलं मंगळवार पेठ भाग वगळण्याचं काम जे पाप केलंय त्या पापाला उत्तर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरलेलं बरं मंडळींनी ठरवलेलं आहे, निर्धार केलेलं आहे, त्याचं उत्तर जनता देईलच। पण तत्पूर्वी शासनाचे जे अटी नियमावली असून आंदोलन, चळवळ, मोर्चे, उपोषण, धरणे हा प्रकारांचा आपण सर्व अवलंब करून या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आपण निवेदन द्यायला ते चाललेलो आहोत। या सर्वांचं मनोगत झालं आपण निवेदन देऊन आपण सर्वांनी विनंती करायची की जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने नगरविकास खात्याला आपलं निवेदन पाठवून त्या ठिकाणी चांगला निर्णय घेण्याचं काम आपण करावं। मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल सहयोगाकडून धन्यवाद देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत।